स्वागतम सुस्वागतम. MHA सांस्कृतिक मंच आयोजित हास्य महारथी समीरजी चौगुले यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात मी रसिका वेंगुर्लेकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी मला कल्पना आहे तुम्ही सगळेजण डोळ्यात प्राण आणून या क्षणाची वाट बघताय, त्यामुळे अजिबात वेळ वाया न घालवता मी लगेचच आमंत्रित करते हास्य सम्राट, हास्य महारथी समीरजी चौगुले. अरे ओ यस यस ओ अरे 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 हे प्लीज प्लीज जागेवर चला. तुम्ही याच्यात कोणीच नाही, जागेवर चला. सॉरी सर, जागेवर चला. जागेवर या सर सॉरी सर, वी आर सॉरी सर. जागेवर चला. प्रेक्षकांनी हुल्लडबाजी करू नये आधीच सांगतोय. मला कल्पना आहे प्रेक्षक आय एम सो खूप सॉरी सर. उत्सुक आहेत सरांना भेटायला. सर सर नमस्कार. नमस्कार. सर नमस्कार. मी MHA सांस्कृतिक मंचाचा अध्यक्ष शाह खांडेकर. अच्छा म्हणजे प शा म्हणजे प्रसाद खांडेकर, शाह खांडेकर. गुड गुड गुड. ते हे द्या, आणलंय त्यांना द्यायला. हा इकडे बघ इकडे बघ. सर तिकडे सर. एक सेल्फी. अरे धक्का नको देऊस विराज. थँक्यू सर. सर ती रसिका हो, क्या है समीर चौगुले? ये है समीर चौगुले नहीं ना? मांडी के बैठूंगो, कंधे पे अंगोंगो, कानों पे सांगोंगो कि कौन है समीर चौगुले? सर माफ करा ते थोडंसं तुमचं. मी सरांची आता थोडीशी नक्कल केली. टाळ्या वाजवा माझ्यासाठी. आणि यानंतर समीरजींचा सत्कार जे करणार आहेत त्या मान्यवरांना मी आता मंचावर आमंत्रित करते. सर ऐकाच. हास्य जत्रा या मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माता सचिन गोस्वामी सर. अद्भुत क्षण आहे हा, अद्भुत क्षण आहे. कसं वाटलं? अरे सरप्राईज. सरप्राईज. काय सरप्राईज आहे सर. मला कल्पनाच नाही. अरे मलाही सांगितलं नाही यांनी. सर नमस्कार. नमस्कार. मी MHA सांस्कृतिक मंचाचा अध्यक्ष शाह खांडेकर. खांडेकर सर नमस्कार. तुमचं फोटो कार्ड पटकन. एक मिनिट. अरे मला यांनी मला कल्पनाच नाही. मला मला नाही, surprise सर, होती. सर, फोटो 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 फोटो. म्हणजे कसं मी इकडे आलो तर सर काढलंय. अरे त्याच्यामुळे ना अरे मला वाटलं कोणीतरी आहे. आपण आता परवा कोण आहे मला माहिती नाही. मला कळलंच नाही ना. विराज, काय शिकतोस विराज? कल्पना नाही. एक काम कर, माझं आपण घे. परवा मीटिंगला असताना तर ते तेव्हाही काही विषय सर, नाही झाला. फोटो. सर माझा दिलाय. फोटो. माझा दिलाय. सेल्फी सर. पूनम धन्यवाद सर. जा तिकडे जागेवर चल. सर आय एम सो हॅपी. काय मला हे द्या त्यांना. हा. हे द्या. थँक्यू. जोरदार टाळ्या वाजवा. सॉरी सर. मरतोस हे माझा घे. जा सर. सर एक काढो. चल निघ आता जा. रागवले ते. काय करतोस? मान्यवरांना मी विनंती हे, करते सर, ते. स्थानापन्न व्हा. सर काय आहे? अरे सम्या तू पण आणलं काय औपचारिकता समीर. अरे नाही आपल्यात काय जोरदार टाळ्या. नाही सर मला मिळालं आता. तू जा रे. सर
हरकत नाही हरकत नाही सर सर तुम्ही स्थानापन्न व्हा. अरे, एक 2च मिनिटात आपण सत्कार सोहळ्याला लगेच. सुरुवात करूया. लगेच. बसा. सर काय बरं वाटलंय तुम्हाला अरे बघ ना, बघ. कल्पनाच नाही हो तुम्ही अरे इकडे याल. हे कसली गुपित ठेवतात कोणास ठाऊक. बघा ना, पण मला सरप्राईज आवडलं सर अरे मला खूप छान वाटलं. आणि हे खूप असं छान. पहिल्यांदा आपण मंचावर कुठेतरी भेटतोय होय ना ना होय ना. नाहीतर आपण मीटिंगवर आपलं काहीतरी. बाकी सर प्रवास कसा झाला अरे मस्त रे, मस्त. म्हणजे 1.5 तासात पोहोचलो व्यवस्थित. 1.5 तासात कसं मी 13 तास लागले मला का तुझं विमान कसं हैदराबाद वगैरे असं करत आलं? नाही मी विमानाने नाही मी याने आलो बसने का? ते स्लीपर कोच बस असते ना म्हणजे त्यांनी मला बघा ना सर बसचं तिकीट दिलं हो मला. काय सांगतो? काय सांगणार आता सर आणि ते पण शेवटचा हे असतो ना तू कोच शेवटचा जो असतो ना तिथे मी झोपून होतो तिकडे कुठलं अशात आलो मी तिथून माहिती म्हणजे द्यावं तुला आयोजकांनी टायरवर मारलं रे. बरं पण झोप वगैरे झाली ना छान तुझी? नाही ना झाली सर. काय झालं? काय झालं मी खालच्या बर्थवर झोपलो होतो तर वरचा सारखा याला उतरायचा ना इथे पाय देऊन उतरायचं हो खाली. इथे 2दा इथे पाय दिला त्यामुळे झोप नाही झाली हो माझी. तुम्हाला सांगून मी कंटाळलो सगळ्यांना. अरे हेल्थकडे लक्ष द्या रे. आजारपण बघा दगदग किती करता तुम्ही. हा सर, हा? बरोबर आहे आता. आपली लक्झरी पाहिली पाहिजे. आता लाख रुपये आपल्याला मिळतात 4-5 हजार आपण टाकायचं रे विमान. नाही आयोजकांना परवडत ना आपण खर्च करायचा ना. आता मी बघ मी स्वतः पैसे टाकले आणि येतो म्हणून सांगितलं त्यांना. ओशाळले दिलं त्यांनी फ्लाईटचं तिकीट. मी पैसे टाकले म्हणजे तुम्हाला पैसे मिळाले? 1 लाख मिळाले तुम्हाला. 1 लाख रुपये मिळाले सर. हे जे तुम्ही आत्ता आलात त्याचे 1 लाख रुपये तुम्हाला मिळाले. मी पैसे घेतल्याशिवाय येतच नाही. बरोबर हे बरोबर नाही हे मला चॅनल प्रमोशन म्हणून पाठवलं फाळकेने. काय सांगतो? चॅनल प्रमोशन असतं ना ते फुकट करावं लागतं ना. ते वर्षाचे आमच्याकडे ते कॉन्ट्रॅक्टमध्ये आहेत तुमचं. 20 वेळा काहीतरी प्रमोशन फुकट करावं लागतं. हे बघ चॅनल इन्व्हेस्ट करतो तुमच्यावर. तुम्ही फेस म्हणून तुम्हाला प्रोजेक्ट करतं नाही, बरोबर. तर ह्या गोष्टी कराव्या लागतात ना. शेवटी तुम्ही फेस आहात रे. नाही, आमचं बरोबर काय? आहे फेस आहे पण मग तुमचं पण हे असेलच ना कॉन्ट्रॅक्ट नाही, आमचं- चॅनल बरोबर. आमचं नाही तसं. नाही पण आमचं कसं होतं तसं तुमचंही कॉन्ट्रॅक्ट असेल ना चॅनल बरोबर सर. छे छे काही संबंधच नाही. मग आम्ही काय वर्ष संपायला आलं की त्यांचा फोन येतो की अब क्या फिर करेंगे. आम्ही म्हणतो हा करेंगे. उसमें क्या? सर हे कॉन्ट्रॅक्ट आहे तुमचं करेंगे हा चल हा करेंगे हे ते contract आहे? विचारतात ना अगले साल करेंगे हास्य जत्रा करेंगे. मी म्हणतो हा करेंगे. मोठे क्या करेंगे ना. मोठे म्हणतो अरे मग आमच्या मग हे सर तुमचं कॉन्ट्रॅक्ट आहे चल करेंगे हे कॉन्ट्रॅक्ट आहे तुमचं. अरे मग आम्ही- आमच्याकडून 36 पानांचे सह्या काय घेतल्या तुम्ही सर? तुम्ही फेस आहात चॅनलचं. अरे फेस आहे म्हणून तुमच्याकडनं कॉन्ट्रॅक्ट करून घ्यावा लागतो नाहीतर तुम्ही चॅनलला फेस आणता. अरे आम्ही कसं विश्वासार्हता असते आमची नाही तसं निर्माता. नाही सर हे बघा सर मी हे बघा आहे हास्य जत्रा आहे हे वो आहे पण त्याच्या आधी सुद्धा अनेक वर्ष काम केलेलं आहे असं काही हे हा, नाही. प्रश्नच नाही. 36 पानांवर तुम्ही सह्या घेता शेवटच्या पानावर सही करेपर्यंत ओरिजिनल सही काय हे विसरतो आम्ही. एवढ्या सह्या खरं नाही आहे, घ्यायच्या. खरं म्हणजे जस्ट असं काय नाही म्हणजे नाही नाही बरोबर. जनरल आहे म्हणजे आपला असं काय हे नाही, जे आहे ते आहे खरं आहे, खरं आहे. हा. मला जस्ट एक 2 मिनिटं म्हणजे तुम्ही हे केलं म्हणजे चॅनलनी तुम्हाला पाठवलं ना चॅनलनी चॅनलला नाही पाठवलं. अरे ती मॅनेजमेंट कंपन्या आहेत ना इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या त्यातल्या 2-3 आता हल्ली ते माझ्या टचमध्ये असतात. काही सुपाऱ्या ते देतात मला. तुमच्या टचमध्ये असतात ना? काय झालंय रे हल्ली ती माझी एक सिरियल आता आम्ही प्रोड्यूस केलेली आहे ना सुरू तुझं माझं सपान नावाची. हा मग त्यात मी त्या हिरोच्या वडिलांचा रोल करतो. म्हणजे अजून माझा ट्रॅक नाही ओपन झाला. मग? माझा छान फोटो लावलेला आहे पण तो फोटो माझा इतक्यांदा प्रोमोत वगैरे येतो तर मी थोडं त्यामुळे काही आश्वासक वाटत असल्यामुळे काही सुपाऱ्या ते मॅनेजमेंट कंपन्यां थ्रू येतात. आणि माझं कसं आहे मी पैसे द्या आपल्याला काही हाऊस नाही मिरवायची यु नो. त्यामुळे ते आणि त्यात मी ते आमचं पोस्ट ऑफिस एक होतं त्यातलं पोस्ट ऑफिस माझा महाजनीचा रोल म्हणजे महाराष्ट्रावर त्याने गारूड केलेलं आहे ते अजून विसरत नाही. त्यामुळे ते सगळं कलेक्टिव्हली असं होतंय की हल्ली काही येत आहेत सुपाऱ्या. काय
पण हे इंटरेस्टिंग असतं ना सुपाऱ्यांचं लाख हो लाख सर रुपये. म्हणजे तुम्हाला म्हणायचं ते फोटोच्या याच्यावर तुम्हाला आता सुपाऱ्या पण सुरू झालेले आहेत तसं म्हणजे यू आर ग्रेट म्हणजे तसं मान्य आहे. तसं काय हे नाही सर पण कसं आहे की ह्या सुपाऱ्यांबाबतीत मी सिनियर आहे तुमच्यापेक्षा म्हणजे तसं नाही सर प्रश्न अरे नाही तसं काय नाही बाबा अरे, म्हणजे प्रश्नच असं नाही, काय प्रश्नच नाही नाही. म्हणजे तुम्ही हे ग्रेट आहात म्हणजे तुम्ही तसं आहे ग्रेट ओपीडी बिपीडी तू असं कर वगैरे हे मस्त आहे तसं काय इश्यू नाही सर कळलं का पण मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की पैसे घेत चला हे जे प्रायव्हेट असतात ना इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांवाले त्यांच्याकडून पैसे घेत चला आधीच मिनिमम 15% ॲडव्हान्स तरी घ्यायचाच सर मी सांगतो बुडवतात नाही तर ते मी फुल ऍडव्हान्स घेतलाय फुल नाही मिनिमम 15%. आज झाला ते सगळा ॲडव्हान्स मिळाला 1 लाख मिळाला सर परवा अकाउंटला जमा झाले मी आधीच सांगतो की ॲडव्हान्स ज्या दिवशी अकाउंटला जमा होईल त्या क्षणी मी आंघोळीला जाईल कपडे घालीन फ्लाईट पकडेन इव्हेंटला येईन नाहीतर मला गरज नाही मुळात मला मिरवायची काय हौस नाही आणि देतात ते मला म्हणजे फोटो काय दाखवताय त्यांचं सुरू झालं बरोबर नाहीये हे 1 मिनिट जरा 1-2 मिनिट सर जस्ट एक बोलतोय झालं. जस्ट बाकी सर मस्त अरे सर मी हा पशा खांडेकर हो तुम्ही स्पशा बोला, खांडेकर फाळकेंनी काही माझे काही पेमेंट वगैरे काही बोलणं झालं होतं का माझं? हो. हा येस सर ते बोलले होते तुम्ही फुकट याल म्हणजे काय आमच्या इथे साधारणतः एक 3-1 हजारचा क्राऊड असतो सर हो, बरोबर आहे, तर ते त्यांच्या चॅनलचं प्रमोशन करणार आहेत असे इथे सगळे बॅनर बिनर लावणार आहेत हो. तर ते बोलले आमच्यातर्फे समीर चौगले येतील फुकट हो पण फुकट कशाला ना म्हणजे हे त्यांनी कसं ठरवलं नाही सर का फाळके बोलले विचारा त्या फाळकेंना नको त्यांना नको फोन करायला त्यांना एखादं काम करून फोन केला ना ए सम्या हाव यू माझ्या गेम यू हा यार सम्या आपण आता युकेला 2 शो करतोय तारखात का बघ मग मी पण विसरतो तारखा चेक करायला लागतो भुलतो ना सर ते नको सर ते एकीकडे फिरवतो तो माणूस आणि मूळ मुद्दा बाजूला राहतो सर नको तर एक्सक्यूज मी सर 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 नाही सर प्लीज जरा लवकर करा हो सर काय मला दुसरी सुपारी आहे ना लगेच म्हणून लगेच सुरू कर बघा ना ते आलेत का ऑडियन्स येताय, काय येत. करताय दुसरी सुपारी आहे अरे काय इकडे एक रांगोळी प्रदर्शन आहे हा. त्यात माझी रांगोळी कोणीतरी काढली तर त्या इनॉग्रेशन साठी मला बोलवलं पण बघ सर हे मी तुम्हाला हेच सांगायचं हे जे प्रायव्हेट असतात ना हे सगळे इव्हेंटवाले ते असे आता 1 लाख रुपये तुम्हाला देईल 1 लाखात 3-4 कामं करून घेतील सर उद्घाटन करतील काहीतरी दुसरं काम करून घेतील मी सांगतो सर अनुभव आहे मला नाही मी त्याचे 1 लाख वेगळे घेतले समय मी फुकट जात नाही हे बघा मला ना गरज नाहीये मला मिरवायची हौस नाही मला बोलवणार आहात लाखभर रुपये अकाउंटला ठेवा मी येतो इथं मला आले ते म्हणाले सर तुम्ही आलाच आहात तर म्हणलं आलाच तर 15 म्हणजे काय पैसे घेईन मी त्याचे हं? एक्सक्यूज मी सर बघा ना सुरू करायचं लवकर बघा ना थोडाच तुम्ही वेळ द्या मला किती मी वेळ आले जरा बघून सर मी पशा खांडेकर माहिती आहे उषा खांडेकर हे बघा मला हे काय नाही ते सर आहेत ओपीडी मध्ये मस्त कॅरेक्टर ओके मान्य त्यांना तो इश्यू नाही सर नाही पण तुम्ही एक बर्ड व्ह्यू जर बघितलात तर एकीकडे 2 लाख आहेत आणि एका कफल्लक माणूस आहे त्याचं काहीच नाही आहे हे माणूस की म्हणून पटतं का तुम्हाला नाही सर बरोबर आहे म्हणजे आम्ही माफी मागतो सर हा. पण काय झालं म्हणजे मुळात ती सुपारी तुम्हालाच होती सर तुमच्यासाठी हा ती रांगोळी रांगोळीची सुपारी माझी होती? हा पण अचानक काय झालं त्या रांगोळीवाल्याचा फोन आला की सर चौगलेंची मी इथपर्यंत रांगोळी काढली आहे वरची काढायची राहिली आहे काळी रांगोळी संपली आहे पांढरी रांगोळीच आहे तर काय करू म्हटलं बाबा अरे काय आता काय करायचं फाळकेंना बोलल्यावर बोलले पांढरी रांगोळी आहे ना ही पांढरकर आणि गोस्वामींना बोलवा फक्राट आहे कारण हे सर खरंच बोलले ते अरे मला पांढरा रंग नाही मला कशाला पाहिजे काय लागते मला रांगोळी हो केसांना काय लागते रांगोळी फू, एवढं केलं तरी रांगोळी डोक्यावर. सर फाळकेंना फोन करून विचारा तुम्ही मी खरंच सांगतो नाही करायचा फाळकेना फोन मला सर फाळके बोलले आम्हाला सर मी क्षमा मागतो ए, फाळके! सर मी क्षमा मागतो मुळात यांना पैसे द्यायची पण गरज नाहीये त्यांना नाही सर अरे मजबूत घेतले पोत्यात दाबलेत त्यांनी निर्माते आहेत ते मला माहिती आहे काय गरज आहे का त्यांना एवढ्या पैशाची काय खर्च आहे त्या माणसाचा केस पण डाय करत नाही पांढरे 2 वर्ष झाली असेच आहेत केस पांढऱ्या केसांचा झिपऱ्या आहे हा नाही गरज आहे. एक्सक्यूज मी सर 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 अरे चला ना सुरू करा ना यार. सर, झालंय, सुरू करतो, सुरू करतो. हां? प्लीज प्लीज नमस्कार मंडळी आजच्या या सत्कार सोहळ्यात मी दोन्ही दिग्गजांचं स्वागत करतो आज इथे ज्यांचा सत्कार आहे ते माननीय समीर चौगले समीर म्हणजे वारा वा 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 समीर म्हणजे वारा
बोलो तारा रारा तारा रारा. समीर समीर म्हणजे सुमारिया. समीर म्हणजे सुमारिया. अगा या 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 अगा या या या. क्या बात है, क्या 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 बात है, क्या समीर समीर म्हणजे लोचन मजनू. समीर म्हणजे लोचन मजनू. टुन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 ु. अशा या आपल्या लाडक्या समीर चौगले यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. तसेच आजचे दुसरे अतिथी माननीय सन्माननीय आदरणीय श्रीमान सचिन गोस्वामी सर यांचंही मनपूर्वक स्वागत करतो. म्हणजे त्यांना माननीय, मला लुलू लुलू सुनू नुनू कळतंय मला. नाही नाही सर, तसं नाहीये सर. तुम्ही विनोदी अभिनय करताना म्हणून बाकी चल काही- जा रे, चाल चाल. असं. एवढा राग आलाय. तर मंडळी, समीर चौगले म्हटलं की डोळ्यांसमोर येतं ते सुमारिया चौगुलिया. आणि सुमारिया चौगुलिया म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो गोस्वामी सरांनी काढलेला असा वैशिष्ट्यपूर्ण सुमधुर असा कुत्र्याचा आवाज. वा वा एक वा. मिनिट. माझं काय रे आवाज आधी सुमधुर कधीच नसतो आणि तो दिसत नाही, ऐकू जातो कानावर. नाही सांग नाही नाही. नाही क्लिअर कर. आय एम जस्ट क्लिअरिंग सम थिंग्स. सर Few things. अगदीच बरोबर आहे सर. पण सर गोस्वामी सर जो विशिष्ट वैशिष्ट्यपूर्ण असा आवाज करतात कुत्र्याचा, लाज जवाब असतो. म्हणजे डोळे बंद केले की असं वाटतं कुत्राचा आहे समोर. खड्ड्यात जा. काय चिडतोस समीर? नाही, सर, नाही, चिड- प्रेमाने बोल. नाही नाही सर म्हणे. सर मला सांगा, सुमारिया चौगलिया करताना हे कुत्र्याचा आवाज काढणं कसं काय जमवून आणलं तुम्ही? मी तुम्हाला खरं सांगू का, म्हणजे सुमारे चौगुलिया यातला कुत्र्याचा आवाज हे 1-1.5 मिनिटाचं काहीतरी ते प्रकरण आहे. पण मुळात सुमारे चौगुलिया हे जे 15 मिनिटाचं प्रहसन असतं ना, त्यात समीर जो धुमाकूळ घालतो. नाही, नाही, सर, ते म्हणजे आहेच. हा म्हणजे ना, म्हणजे समीर हॅट्स ऑफ. नाही 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 सर, नाही सर, समीर सर अफलातून मी तेच अफलातून. म्हणतोय, समीर नाही, सर करतातच म्हणून त्यांचे जगभरात फॅन आहेत. प्रश्नच पण नाही, सर कुत्र्याचा आवाज आल्यावर त्या स्किटला जे काही 4 चांद लागतात, चार- लाज जवाब. खरंय सर, खरं मला प्रचंड आवडतं सर. खरं सर, मला असं वाटतं की सर एकदा तो कुत्र्याचा आवाज इथे झाला पाहिजे. प्लीज सर, प्लीज 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 सर. सुमारियाचं पहिली एक 10-15 मिनिटं असतात, मग तो एक 2 मिनिटं नाही सर, पण Main- तोच 2 मिनिटाचा उत्सुकता आहे सर आम्हाला. कसा अरे आहे पण तो कधीतरी असतो. म्हणजे सुमारे चौगुलिया हा एक मूळ प्रहसन. सर, इथे माझं म्हणणं नाही आहे, पब्लिक डिमांड आहे सर. कुत्र्याचा आवाज ऐकायचा आहे, ऐकायचा आहे. ऐकायचंय सर सगळं. प्लीज सर, सर मला सांगा, सुमारिया चौगले ऐकायचा की कुत्र्याचा आवाज ऐकायचा आहे? प्लीज. कुत्र्याचा आवाज. सर, कुत्र्याचा आवाज ऐकायचा सर. मला आश्चर्य वाटतंय की एवढा मोठा विनोदाचा बादशाह शेजारी बसला आहे घ्या, आणि घ्या, तुम्ही घ्या, घ्या. नाही म्हणजे त्यात तुम्ही मला म्हणजे एक काम करूया का, आपण दोघांची जुगलबंदी करूया Yes, का? yes. हरकत नाही समीर, प्लीज प्लीज समीर, मला तू मदत कर, कारण तुझ्याशिवाय ते अपूर्ण आहे. म्हणजे त्यात केलेलं 0 किंमत. करा सर करा. तर खास तुमच्या आग्रहास्तव समीर प्लीज समीर सांभाळून घे मला. नवीन बघा आता. ऐका, कमाल सर, कमाल. हुबेहूब, अगदी हुबेहूब म्हणजे काय? ऑडियन्स ऑडियन्स एक मिनिट. ओळखता झालं मी. बापरे. बोला बोला बोला. अजून अजून बापरे. म्हणजे मी वेडी होईल आता. मी वेडी. आशीर्वाद द्या सर. प्रेक्षक काय पाहिलं, काय ऐकलं प्रेक्षक. कमाल, कमाल, कमाल. सर कमाल. सर अजून एकदा सर, प्लीज सर. एकदा
अद्भुत आहे. Amazing, amazing. सर म्हणजे याच्यावरून कळतंय मंडळी सुमारिया चौगुल्या कोणी करू शकतं, कुत्राचा आवाज सगळे नाही काढू शकत. घ्या याला घ्या सुमारिया करायला घ्या. मिशी लावा, केस लावा आणि करा सुमारिया. क्या बात आहे सर, कमाल आहे सर. सर मला सांगा हे कसं काय जमतं, म्हणजे कसं काय? आपल्याला एक्सरसाइज खूप महत्वाची. ओ इज इट? या रात्री 2-2:30ला जरी माझं पॅकअप झालं तर मी सकाळी 4:30ला उठतो. ओ 4:30ला उठतो मी. 2 ते 2.5 तास मी प्राणायाम करतो. कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी. Oh my मेमरीसाठी. कसली मेमरी? 2.5 वर्ष त्या चेतनाला मेघना म्हणून हाक मारत होते. मेमरी ती पण ओ द्यायला लागली नंतर मेघना म्हटल्यावर. ही मेमरी त्यांची. अरे असं कोण करतं 4:30ला? सर पण ते व्यायाम करतात म्हटलं. अरे कुठला व्यायाम करतात? रिहर्सलच्या रूम मध्ये तिथे ट्रेडमिल आहे. 3 मिनिटं बघितलं पण नाही अजून त्याच्याकडे. कसले व्यायाम करतायत? तो जरा ह्युमर जास्त आहे त्यात. जास्त कमाल आहे खूप वाढलाय, हा. येस येस खरंय. चला आपण अनाऊन्स करा, आपण आता सत्काराला मला सुरुवात जायचंय. करूया. येस येस येस. प्रेक्षक हो आपण बघतोय इथे मंचावर काय चालू आहे. हास्य जत्रा इतकी लोकप्रिय होते आणि हास्य जत्रेतले 2 कलाकार इथे मंचावर आहेत. पण प्रेक्षक मला सांगायला आवडेल की हास्य जत्रेतले सगळे कलाकार आणि तत्र मंडळी. एक आनंदाची बातमी आहे प्रेक्षक हो. हास्य जत्रेतल्या अजून एक कलाकार जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव इथे आलेली आहे. जोरदार टाळ्यांनी तिचं स्वागत करूया. काय वाढायचं? बापरे, सर. अहो, तुम्ही इथे कसं काय, अरे सर? काय ते समयाचा सत्कार करायचा होता. अरे नादिया, नमा. कसं आहेस तू? अरे मस्त नमा, कशी आहेस? What a pleasant surprise, बघ ना sir. सगळं इथे येतात. नाही यार हे बघ ना यार हे देऊन बोलवलं रे मानधन. आणि आपलं हे चॅनल प्रमोशन आहे आपल्या दोघांसाठी. असंच आहे. नाही मी नाही चॅनल प्रमोशन साठी आले. इथे कशी आलीस? नाही काय झालं सर माझ्या इथे बाजूलाच एक सुपारी होती, म्हणजे इव्हेंट होता चित्रकला बर, स्पर्धेचा. बर. तर माझं एकाने छान चित्र काढलेलं. हे माझं तुझी एकाने- छान येतात चित्र. हा. तर एकाने छान चित्र काढलं होतं तर ते म्हणाले की तुम्ही याल का गेस्ट म्हणून. तर म्हटलं ओके मी येते. बरं त्यात हे अमित दादाला कळलं की मी इथे जवळच आहे, म्हणून त्यांनी इथल्या आयोजकांना फोन करून सांगितलं की नम्रता संभेराव अवेलेबल आहे, ती तिथे येईल. मानधन देत असाल तर नक्कीच येईल. स्वाभाविक आहे. मॅम आलेत तर आपण लगेच हे करूया, सुरुवात ये. करूया. हो, येस हो. मॅम नमा, बसा ना, बसा. बस वाव, बस सर, बस मला ना. किती भारी वाटतं अरे, तुमच्या बस. समोर मी इथे. बस नम्रता मॅम समीर बस ना. हा बसतो ना बसतो. काय झालं दादा काय? ते तर तुला माहिती ना ते. हा ते तर नम्रता मॅम तुम्ही Yes. इथे आलाच आहात. हो, हो. तर एक प्रश्न विचारावा असं वाटतं. Please, please. म्हणजे तुमची आणि सुमारिया चौगुले मोलकरण यांची जोडी किती सुप्रसिद्ध आहे. अप्रतिम अप्रतिम. मुळात ते ठीक आहे, सुमारिया चौगुल्या वगैरे ते प्रत्येक इंटरव्ह्यूला विचारतात. पण मला आज सर इथे बसले तर आमचं जे सासू सुनेची आमची जी सिरीज आहे माझी, चेतनाची आणि वनिताची, काय त्यात करतात? ते मामांजींचा आवाज काढतात ना ते. हो. आवडतं, आम्हाला मामांची. आवडतं. खूप आवडतं. ओ माय गॉड, ओ माय गॉड. झालं तो पाहिजे, माणूस झालं उभा पाहिजे. तोडांसमोर मामांजींचा आवाज ऐकताना सर म्हणजे खरंच अख्खं उसाचं शेत वगैरे सगळं हो दिसतं. ना, हो ना. खरंय सर. आता नम्रताजींनी आठवण केलीच आहे हो. तर सर प्लीज एकदा मामांजींचा आवाज अरे होऊन नाही, जाऊ. काहीतरी काय आहे? तुम्ही ऑकवर्ड करताय यार सर, मला. असं नाही सर, कान आतुरलेत सर. हो, प्लीज सर. सर एकदा एवढा सर. सराईत नाही रे मी. काढा चला काढा सर मस्त काढा. समीर सर प्लीज. आता समीरने रिक्वेस्ट केली आहे म्हणून मी हे करतो. समीर प्लीज असं मला अडचणीत आणत जाऊन. चला काढा. नमा ते मी आपल्या गोव्याचं येस येस गोव्याचा. ओके हॅलो मामांजी. हा बेटा कशी आहेस बेटा? बापरे. मामांजी कसे आहे तुम्ही? अरे मी बसतोय बेटा. आम्ही पण मजेत आहे मामांजी. बरं हाय कुठे तुम्ही आता? अरे बेटा मी ते गोव्यामध्ये आलेलो आहे. आई गं. तिथं आपलं कृषी प्रदर्शन भरेल आहे. तर तिथं आपला ऊस ठेवेल आपण कृषी प्रदर्शनामध्ये. अरे काय टरारून ऊस आलेला आहे यावेळी.
लय जोरात आहे ऊस. अरे 5 पेऱ्याचा ऊस आहे तो. एवढा चागत साखर भरलेला ऊस कोणी पाहिलाय का आजवर? भया. तिथं लोक नुसते पागल झालेले ऊस पाहून. हा का? आता रशियाच्या 4 पोरी आले आहे त्या आता मागच लागल्या मला. पण तुमचा ऊस एवढा कसा लागला? मला म्हणे तुम्ही ऊसाची ती बागायत कशी करायची शिकवा, मला ऊसाची पेरणी शिकवा. अरे तिनं मला हॉटेललाच रूम मध्ये घेऊन गेल्या पोरी. आज मग त्या धनी शिकायचं म्हणजे त्यांचं लय. ओ धनी यार तू कुठं तिथं सांग ते लाट इज कमिंग ना बाई. रशिया आहे का यो? धनी अरे बोल फोनवर बोलू. कोणत्या पोरींना घेऊन फिरताय धनी? ठेव फोन. धनी मी वनी बोलते. फोन ठेव. अहो धनी एकदा बोला तरी धनी. ठेव फोन. सर हे ठेवू फोन म्हणजे इतकं सुंदर आहे म्हणजे सर. तुम्ही ओ माय गॉड क्या बात आहे. सर सर प्लीज. काय सांगायचं? मग कशाला करायचं एवढं? उठता येत नाही तर उठता येत नाही माणसाला एवढं काय एवढं दाखवत नका करू ना हे. क्या बात आहे. क्या बात आहे सर. हे करायचं. वा सर वा सर. कमाल आहे सर. क्या बात आहे. म्हणजे आज स्टेज धन्य झाला सर. हा मंच धन्य झाला. नाही म्हणजे उगाच आग्रह केला तुम्ही. म्हणजे आज कळलंय की करत नाही. सुमारे चौगुले असो वनिता खरात असो कोणी असो तुम्ही महत्वाचे अरे नाही, 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 हे आम्हाला वा. सगळं एकत्रित श्रमाचं फळ आहे असं. चला, चला, लवकर लवकर पटापट. आता पुढचं काय संपलं का कार्यक्रम? सत्कार वगैरे होणार नाही आहे नाही का? मी सर जाऊ सर तुमचा महत्वाचा चला, सत्कार पटापट, आहे. ओ, या तिकडे मंडळी आपण समीरजींचा सत्कार करणारच आहोत. पण त्या अगोदर समीरजींचा सत्कार ज्यांच्या हस्ते होणार आहे असे सचिन गोस्वामी सर यांचा सत्कार मी करू. करा ना करा. मी करतो. पण शाजी खांडेकर करत आहेत सत्कार. जोरदार टाळ्या. सर ही मानाची शाल. सर हा सुवर्ण श्रीफळ. आणि सर यात आमच्या संस्थेच्या ऐपतीप्रमाणे आम्ही देव एम एच चोबा यांची सोन्याचा मुलामा असलेली मूर्ती दिलेली आहे सर. वा 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 वा. क्या बात. फोटो सर. स्वीकार करून घ्यावा. तू मार ना. मी काढते मी काढते मी Yes. काढते. मी पाठवते सर तुम्हाला. yes. थँक्यू मॅडम थँक्यू. ए हे घे हे घे हे घे. कसं? आणि आता ज्या क्षणाची आपण वाट बघतोय तो क्षण आलेला आहे. फायनली सचिन गोस्वामी सर आता आपले सगळ्यांचे लाडके समीर चौगुले सर यांचा सत्कार करतील. Yes, yes. मी विनंती करते या या. समीर चौगुलेजी छोट्याशा टाळ्या, टाळ्या मंडळी, टाळ्या. शृंगार करावा. टाळ्या. दाढी पण करा ना, मग दाढी पण करून घ्या आधी. सर ही मानाची टोपी आहे. समीरजी चौगुले. थोडी छोटी. सर ही मानाची टोपी आहे. ही मानाची टोपी आहे का मास्क आहे हा? हे काय आहे? सर नारळ. हे कुठल्या प्रकारचं श्रीफळ आहे हे? ओ माय गॉड सर लकी आहेत तुम्ही. याला 3 डोळे आहेत. अरे बापरे. 3 डोळे. तसं नाही आहे सर. मस्त ऐका ना, सत्कार सर. केला. सर, मस्त सत्कार केला. मस्त सर मस्त सत्कार मला केला.